आज मगापासून थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतोय, शेवटी ती पण स्वामी इच्छा समजायची आणि पुढे चालायला लागायचं. तर या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला भगवंताला द्यावा लागतो आणि ते जे संचित आहे हे काय असावं हे आपण आपलं ठरवू शकतो. पुण्यकर्म आहे का पाप कर्म आहे, धर्म आहे का अधर्म आहे, हे आपण आपलं ठरवू शकतो. तर तेच तुमचं पुढचं जीवन असतं. जर तुमच्या उर्वरित आयुष्यात तुम्हाला चांगले दिवस यावं असं वाटत असेल तर किती वेळा पोथ्या वाचल्या, किती वेळा जप केला हा भाग नाहीये. तुम्ही किती चांगला वागला हे पहिल्यांदा पाहिलं जातं भगवंताच्याकडे. आणि मग तुम्ही नुसता एक स्वामींना हात जोडला किंवा एक 5 मिनिटं बसून जप केला किंवा एक काही वेळ ध्यान धारणा केली तर दॅट्स ए ॲप्रिशिएट टू गॉड, दॅट्स ए ॲप्रिशिएट टू श्री स्वामी समर्थ. पण मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा ओवापोह झालेला आहे, परत ते रिपीट करत नाही. मगाशी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर तुम्ही चुकीचं वेडवाकडं असं वागलात आणि खूप पुण्यकर्म केलं म्हणजे वाईट मार्गाने पैसा कमवायचा आणि दान धर्म करायचा, त्यालाही अर्थ नाही. तुमचं समजा शेत पिकलं, एक शेताचं उदाहरण देणं सोयीचं जातं म्हणून शेताचं उदाहरण देतो. तुमचं जर शेत पिकलं, एक 50 पोती तुम्हाला तांदूळ झाला किंवा गहू झाला तर त्यातला एक 5-10 किलो तरी समाजासाठी गोरगरिबांसाठी तुम्ही दिलात आणि बाकीचा सगळा विकला, भरपूर पैसे कमवले तरी आनंद आहे. पण सगळंच आपलं शेत पिकून शेजारचं पण जराचं शेजारच्या शेतात पण जाऊन त्यालाही शेत तोडून आणलं, याला जीवन म्हणत नाही. आणि किंवा असंही होतं पलीकडचं जर पीक चांगलं आलेलं असतं त्याला 100-100 पोती एखादी गोष्ट धान्य होऊ शकतं, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, आणखी काय उडीद म्हणा, तुरडाळ म्हणा, जे काय असेल ते त्याला 100 पोती झाली असेल. पण एखाद्याला दुर्दैवाने 10 पोती झाली असेल, तुमच्या 10 पोत्यात स्वामी समर्थ तुम्हाला आनंदाने सांभाळतील. पण त्याला 100 झाली, मग त्याची 90 आपल्याकडे कशी येतील हा विचार करू नका. आपल्याला 10 आलीत ना, 10 आपण आनंदाने खाऊ हा विचार करा. म्हणजे थोडक्यात जरा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर थोडासा तो शब्द असा वाईट आहे, पण मला सांगावं असं वाटतं की वाटून खा, चाटून खाऊ नका. वाटून खा पण चाटून खाऊ नका. जर चाटून पार श्रीखंडाची वाटी भरलेली आहे तर वाट्यावर पेढा खातोय. अरे पण आधी घरातल्या सगळ्यांना किंवा आज मठातला कार्यक्रम आहे तर मठातल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी ती गोष्ट पुरणार आहे हा विचार करा. किंवा मठात कोणीतरी लोण्याचा गोळा आणला आणतात बरं का, आणतात. आणि मग एखादा भांडतो सगळ्यांना लोणी मिळालं, मला नाही मिळालं. आणि पण सगळ्या भांडून उरलंच नाही, पण त्याला असं वाटतं कोणी अख्खा गोळाच खाला का काय. आणि त्या काय कृष्ण येऊन बसलाय का सगळा गोळा खायला. कृष्ण येईल तो सुधीन समजायचा. आणि मी तर 1000 दंड गेले ते कृष्णाला, अरे बाबा माझ्या घरात माझ्या मठात कृष्ण आला. पण तेवढं आपण सगळ्यांनी चांगलं वागलं पाहिजे. आणि असाच खरंच भगवंत कायम आपल्या मनात राहावा यासाठी सगळ्यांनी चांगलं वागणं गरजेचं आहे. प्रज्ञाने मला एकदा म्हणाली, म्हणजे असं मी प्रज्ञाला कुठे लिहिलं होतं का काहीतरी असा विषय झाला आमचा. तर मी असं म्हणालो की मला लहानपणापासून वाटायचं की मी हिमालयात जावं आणि तिथं तपश्चर्या करावी. तर प्रज्ञा म्हणले नाही गेलं ते बरं झालं. तर मी म्हणला हे बरं आहे का तुझं म्हणणं, नाही गेलं ते बरं झालं. ते म्हणले पण इथं राहून तुम्ही हजारो लोकांशी तळमळ व्यक्त करता, हजारो लोकांना तुम्ही सन्मार्गाला लावलेला आहे, हजारो लोकांना, हजारो नाही चुकलं मी, लाखो लोकांना आपली स्वामी समर्थ माध्यम पोथी पोहोचलेली आहे. मला वाटतं आजपर्यंत कमीत कमी 25-30 लाख लोक आपली स्वामी समर्थ माध्यम पोथी वाचतात. इट्स अ नॉट जोक. कारण मला वाटतंय आपल्या वेबसाईटवर आता जवळजवळ 197 कोटी लोक आहेत जॉईन झालेले. बरोबर. आपल्या swamyom.com या आजचं काय होतं, जी आकडेवारी ती मध्येच कधीतरी ब्रेक होते आणि मग ते परत लक्ष ठेवून अपडेट करावं लागतं. पण कधी कधी ती आकडेवारी म्हणजे थोडं ते त्याला तेवढे आकडे झेपत नाहीत काय माहिती, ते स्वामींनाच माहिती. तर आपल्या लोकसंख्येच्याही पेक्षा जास्त लोक आपल्या वेबसाईटवर असतात किंवा वेबसाईट बघतात आपली.
पण वेबसाईटच्या नंतर काय झालं, FB आलं, व्हॉट्सअप आलं, त्यामुळे वेबसाईट जरा मागे पडली. पण तरी वेबवर आपल्या लोक जॉईन असतात. तर या दृष्टीने वागलात तर निश्चितच भगवंत प्रसन्न होईल. आणि हा सगळा भाग जो आहे हा आता एक तासभर 8 वाजायला आलेले तासभर प्रवचन झालेलं आहे. पण तासभर झाले पण यातलं एकही वाक्य हे भागवत महापुराणाला सोडून नव्हतं, धरून होतं. किती लोक 197-25 लाख बरोबर नाही लागला मालकांची कृपा बरं का. 197 कोटी 25 लाख पेक्षा जास्त लोकांनी आपल्या वेबसाईटला व्हिजिट दिलेली आहे. त्यात अख्ख्या जगातली लोक आलेली आहेत. त्याचे एकदा समीरने म्हणजे आमच्या जावयांनी समीर वालगुडेंनी त्याचे एकदा मला स्ट्रॅटेजिकल सगळं डाटा दिला होता की अमेरिकेतली एवढी, UK मधल्या, लंडनमधली एवढी, ऑस्ट्रेलियातली एवढी, फ्रान्समधली एवढी, अरब कंट्रीजमधली एवढी, गोल्फ कंट्रीजमधली एवढी, भारतातली एवढी, हा सगळा मला डेटा त्यांनी डिटेल दिलेला होता. म्हणजे हार्ड कॉपी दिली होती काढून. त्यालाही बरीच वर्ष झाली. तर असं मंगलमय जीवन जगावं. आणि मागच्या वेळी हा विषय सगळ्याला धरून आहे. ज्यावेळेस हे मुनी फिरत 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 विहंगम मार्गे या आकाशातनं जात असतात, विमानातनं जात असतात. ज्यांना आणखीन काही शक्ती प्राप्त झालेली असती तो आत्मा पाहिजे त्या ठिकाणी विहंगम मार्गे म्हणजे आकाशमार्गे जाऊ शकतो. याचा चांगदेवपा सृष्टीमध्ये अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी चांगला उल्लेख केलेला आहे. त्याचा अभ्यास करा. त्याचं ते काय आठवतं ते तुमच्यापुढे मी मांडत असतो. मागच्या वेळेस श्रीकांत चिंचोड्याला खूप आनंद झाला होता. त्याने मला नंतर येऊन सांगितलं, काका तुम्ही एकनाथी बाबत कसा काय तुम्हाला आठवला? अरे बाबा रे 9 वर्षी एकनाथी बाबत सांगत होतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लक्षात राहिल्या. आणि तुकाराम महाराजांनी ते 1000 पारायणं भांड्यावर बसून या एकनाथी बाबत त्याची केली. आणि मी तर आता काय फार तर 3 वेळा वाचलं मी. 4थ्या वेळेला वाचायचं आदोट राहिलं, कारण श्रीमद भागवत महापुराण आता मी 5व्यांदा वाचत आहे. तुमच्या योगाने तुमच्यासाठी म्हणून 5व्यांदा वाचलं जाते. याच्या आधी 4 वेळा माझं वाचून झालेलं होतं. तर ते आपोआप वाटवतं. एकनाथी बाबत मधला तो रेफरन्स अत्यंत महत्वाचा होता. तो सुद्धा या सगळ्या श्रीमद भागवत महापुराणाला अनुरक्षणच होता. हा एवढा मोठा ठोकळा नाथांनी फक्त यातल्या 11व्या स्कंदावर लिहिलेला होता. जर नाथांनी सगळ्या अख्ख्या श्रीमद भागवत महापुराणावर ग्रंथ लिहिला असता तर हे माणसाच्या आयुष्यात वाचून सुद्धा झालं होतं. एवढं मोठं ग्रंथ लिखाण झालं होतं. एवढं या ग्रंथाला महत्व आहे. ते आज घरी बसून मध्येच चहाचा गुटखा घेत किंवा कॉफी घेत, मध्येच काहीतरी ब्रेकफास्टला घेत किंवा मध्येच काहीतरी चणे फुटाणे कुठं ते मॅगी खात खात तुम्ही घरात बसून ऐकू शकत असाल. काही जण नुसते सुद्धा लक्ष देऊन ऐकत असतील. पण काही ना भूक लागल्यावर ते तोंड सारखं हल्लं पाहिजे असं असतं बरं का. एक तर बोललं तरी पाहिजे, तर खाल्लं तरी पाहिजे, असंही काहींची प्रवृत्ती असते. म्हणजे एक तर बोलायचं सारखं आणि बोलणं बंद झालं तर मग तो खातो, खाणं बंद असलं तो बोलतो. असे काही लोक असतात. त्या तोंडावर विश्रांतीच नसते कधी. म्हणजे कंटिन्यू त्याच्या माउथचं ओपन दी शटर क्लोज दी शटर, ओपन दी शटर क्लोज दी शटर चालू असतं आपलं. तर त्या लोकांविषयी नाही आहे, आपल्या सामान्य लोकांविषयी आपला मत आहे. सामान्य लोकांसाठी मी सांगतोय. तर तो रेफरन्स मागच्या दिला होता. तर हे विमानातनं हे जे चौघं मुनी स्वर्गापर्यंत गेले. आता स्वर्गात जाऊन देवाला भेटायचं. रिकॅप आहे मागच्या वेळी सांगून झालेले. फक्त हे एक 5 मिनिटात सांगून पुढे जाणार आहे. फुल्ली कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आणि मान सुद्धा हलविलं तर फार बरं वाटेल मला. मी हलवत नाहीये, माझं लक्ष कुठेही नसतं. मला भागवतातला हा ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण स्वामी समर्थ एवढं दिसतंय. मला बाकी काही दिसत नाही. समोर असलेला श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ, कारण देवाने सांगितले याच्यात साक्षात देव निघाले गोलोकात. हे मर्त्य लोक हे विश्व सोडून चाललेले
मग उद्धव लागला रडायला. पुन्हा पुन्हा काय सांगायचं तर तुमच्या लक्षात राहा म्हणून. झोपेस तुम्हाला विचारलं अरे श्रीमद भागवत म्हणजे काय, तुम्ही सांगायचं पटकन श्रीमद भागवत म्हणजे साक्षात श्रीकृष्ण. हे ज्यावेळेस तुमच्याकडे उत्तर येईल त्यावेळेस मी म्हणाल वा आपला मठ खरंच शाणी म्हणतात मठात. पण तुम्ही म्हणाल त्यात 18,000 श्लोक आहे, ग्रंथ खूप मोठा आहे, त्यातल्या निम्म समजत नाही आणि तो आम्हाला कळतच नाही, ऑल आर फेल. तर मी नंतर निगेटिव्ह मार्क सुरू करेन मी की तुम्हाला आजपर्यंत पुण्य केला, इतक्या वेळा पोथ्या वाचल्या दररोज, तर सगळ्या मायनस करा ते. असं म्हणजे त्या बाबतीत माझा स्वभाव जरा खडूस आहे, बदलायचा प्रयत्न करत असतो की जरा अजून सॉफ्ट मऊ करा होत नाही. त्याला काय करू, कदाचित त्याचाच गुण व्हायचा काय आमच्याकडे आला असेल. शेवटी त्यांचा भक्त आहे मी, त्यांचा शिष्य आहे मी, मग ते कधी का हिडकोड लावायचं. बाळप्पाचं लक्ष लागत होतं जपात, पण पाठीवरून जप करत आहे. एक का फटका दिला पाठी ठाण दिशी बाळप्पा जप व्हायला लागला. मग ते आम्हाला असा काहीतरी फटका मिळाला असेल म्हणून आम्हाला असं बोलावं त्यांच्यामुळे लागतं. आम्ही तरी काय करतो याबद्दल कोणाला शंका उपशंका यक्ष प्रश्न क्वेश्चन मार्क्स असतील ते स्वामींना विचारा, मला विचारू काका असं का, त्याच्या पुढे सगळ्यांनी काका असं का बोलले, काका असं का वागले, काका असं का सांगतात, हे सगळे प्रश्न याची उत्तरं माझ्याला विचारायची नाही, ती स्वामींना विचारली डायरेक्ट. स्वामी तर बसलेले, इथं नाही वाटलं तुमच्या घरी विचारा स्वामींना की का हो स्वामी काका असं काय करतात, ते त्यांना उत्तर देतील. माझ्याकडे उत्तर कधी कुणी मागू नका, ही नम्र विनंती आहे, अगदी अंडरलाईन करून नम्र विनंती आहे. तर स्वर्गाच्या दारात जातात, आता जाऊन अस्वस्थ असतात, देवाला बघायचं, देवाचं वैकुंठ बघायचं, कसा आमचा तो विष्णू बसला असेल, पांडुरंग कसा बसला असेल, स्वामी कसे बसले असतील, आज जाऊन दर्शन घेऊ. भगवंत आज बसलाय आपला, लक्ष्मी पाय चिपटी. पण भगवंतांनी सांगितलं मागच्या वेळी माझं तिच्याकडे अजिबात लक्ष नसतं, माझं असतं बरं का, मी भगवंत सांगतो तुम्हाला. त्याचं परत त्याच्यावर कमेंट्स होत होता लगेच, काका तुमचं तरी घरात पुढं लक्ष असतं, माझं बारकाही लक्ष असतं, त्याची काळजी तुम्ही करू नका, माझी काळजी करायला श्री स्वामी समर्थ आहे. तर पण असं बोललं जातं काका तुमचं कुठं घराची लक्ष नाही, दारात नाही, दुकानात पण नाही, पण तो माझा मालक मला सांभाळतोय, माझी नका काळजी करतोय मी. आणि मी मालकांचा म्हणजे एकनिष्ठ सेवक आहे वगैरे असली शब्द नाही वापरू शकत. काय जण काय करतो रे, सेवा करतो मठात, मग आज आलता का नाही, आज झोपलो होतो. काल आलता का नाही, काल जरा ते कामं होते म्हणून तिकडे गेलो. परवा आलता का नाही, परवा होते काय झालं फारच बिझी होतो परवा. मग सेवेक असतो मठात सेवेकरी येतो नाही, आहे सेवेकरी, येतो आतमध्ये साफसफाई करतो, झाडू मारतो, उठी वाचतो, बरोबर. म्हणजे स्वामींना आमच्या ऐकावं लागतं बरं का सगळं, मी असं करतो तसं करतो. म्हणजे स्वामी आमचे बिचारे गरीब आहेत, म्हटलं तर गरीब म्हटलं तर रागे. आता त्यांचा स्वभाव कसा आहे मी नाही सांगू शकत, तर त्याने आपोआप अनुभव आहे स्वतःचा अनुभव घ्या स्वतःचा. स्वामी कसे आहेत ते मी सांगू शकत नाही, न उलगडणारं कोण आहे, पण तुम्ही स्वतःच ओळखायचं स्वामी कसे आहेत ते, किंवा स्वामी कसे ट्रीट करतात. तर देव लक्ष्मीकडे काही लक्ष देत नाही, ती बिचारी आपल्याला रात्र पाय चेपटी देवाचं लक्ष बघून टाकलं. आणि मग एकदा लक्ष्मीने आमच्या वाढलं, देवाला श्रीकृष्णाला वाढलं, म्हणजे रुक्मिणीने वाढलं. आणि चांगलं ताटबीट सजवलं, रांगोळी काढली छानपैकी, सोन्याचा पाठ मांडला, चांदीच्या पाटावर देवळाचं ताट ठेवलं असेल, सोन्याचं ताट असेल, देवाला सोनं काय आणि पत्रावळ काय एकच बरं का. तर तुम्ही म्हणा देव बघा सोन्याचं ताट जेवतात, आणि आमच्याकडे बघा ना ती स्टीलच्या ताटल्या नंतर ती क्रॉकरी. आजकाल घरात बायला कामाला येऊन द्यायचं म्हणून क्रॉकरीच वापरतो आम्ही, दंड घासली स्वच्छ, चांगली गोष्ट आहे. क्रॉकरी वापरा तर क्रॉकरी वापरा. आमची आपली पूर्वीची पत्रावळ बरी होती, जेवले वाडाच्या पानावर चांगलं, किंवा दुसरी कुठली पानं असतील, पत्रावळ कोणत्याही केळीचं पान असेल तिथे टाकून संपला विषय. की भांडी घासायला बाई नको आणि काय नको. नदीवर आंघोळ केली, आंघोळ केलं तिथं आपल्या कपडे आपटले, त्या दगडावर स्वच्छ निघायचे. आम्ही काशीला गेलो होतो दोघं, 10 दिवस राहिलो, आणि हा साबण नाही टाबण नाही काय नाही, कपडे एवढे लक्क पांढरे की आपले इतकं बघावं लागायचं. माझा शर्ट आहे ना, एवढे पांढरे निघायचे, कारण गंगेचं पाणी इतके पांढरे स्वच्छ. मग ती म्हणायचे अहो आम्ही म्हणे कसलं साबण लावलं तू,
काय पुण्याहून येताना काय साबणाचं काय एखादं क्रेड बीड आणला का काय नाही, ते साबण आणून ते पुढे पडलाच नाही, तो पॅक आहे बघा. मग ते इथलं पाणीच बघायला कसं आहे, अहो ते गंगेचं पाणी आहे. तर गंगेच्या पाण्याने जर मळकट कपडे स्वच्छ होतात तर मन का स्वच्छ होऊ नये. पण ते स्वच्छ करायचं काम आपण आपलं करायचं. आपल्या मनातला कचरा टाकून द्यायचं काम आपण आपलं करायचं. आपल्या मनातला कचरा टाकायचं काम, आपल्या मनातला लाळ, लोभ, मद, मत्सर हे टाकायचं काम आपण आपलं शिकायचं असतं ना. आणि ते आपल्या अंतःकरणाला माहित असतं. बाहेर वाटतं अरे अमुक अमुक देव माणूस, तमुक तमुक, अहो कोट्यधीश माणूस, पण 10 रुपये खर्च करायला तयार नाही. पैसे भाऊ का नको, काढू का नको. तो काका ते काय झालं माहिती का, आज ते पालखी आली होती पुण्यात, पैसे व्हायचे होते पण सुट्टेच नव्हते. आणि बघावं तर हायफाय एक तर कोरेगाव पार्कला राहणारे असतात, नाही तर एक तर प्रभात रोडला राहणारे असतात. आम्ही आपल्या मुंगाळ पेठेतले काका का मुंगाळ पेठेत राहतात ते मला काय माहिती. स्वामी तर राहतात म्हणून आम्ही तर राहतो, आम्हाला बाकीचं काय करते. अहो पण ती मंगल आहे पेठ, मंगलवार एका लक्षात येत नाही. पण नाही, वाईटावर बोट ठेवायचं, समाजाची वृत्ती वाईटावर बोट ठेवायचं. या मंगळपेठेत कधी प्रभात रोडचं कुत्रं सुद्धा आलं नसतं, किंवा कोरेगाव पार्कचं कुत्रं सुद्धा आलं नसतं. कुत्र्याला 2 फटके दिले असते तिथल्या लोकांनी, मंगळपेठ कुठं चालू असतो, हाणला असतं त्याचा हक्काने. पण आता अख्ख्या मंगळपेठेत अख्खी दुनिया येते बरं. याला म्हणायचं मंगलपेठ, कारण स्वामी तर असं आमच्या मंगलपेठाला नावं ठेवणार. सगळ्यात पहिली कसबा पेठ, त्याच्यानंतर निर्माण झालेली म्हणजे शिवकाळ वगैरे मी अलीकडचा सांगतो. शिवाजी महाराजांचा काळ हा अलीकडचा 300-350 वर्षापूर्वीचा. मी प्राचीन काळ सांगतो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांची कीर्तन या भागात झाली. साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचे कीर्तन या भागात, इथून जर सरळ गेला तर असं इथंच उभं राहायचं आपल्या मठात आणि या दिशेला बघायचं दक्षिणेकडे. तिथल्या मंदिरामध्ये, नागेश्वर मंदिरामध्ये ज्ञानेश्वरांचं, तुकाराम महाराजांचं कीर्तन झालेलं आहे. दुर्दैवाने असं या गोष्टी सांगू नयेत, पण काय करू, खरं बोलायची इच्छा असते. आणि काय करू, इतिहासाचा अभ्यास सगळे दोन्ही गोष्टी आहेत माझ्याकडे. भारत इतिहास संशोधन मंडळाचा लाईव्ह मेंबर आहे मी आणि अपर्णा, म्हणजे मी आणि काकू. परत आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्व खात्याचा लाईव्ह मेंबर आहे. आम्हाला कधी तिथं जायला यायला परवानगी एनी टाईम. पण अलीकडच्या मठाच्या कामामुळे वेळ होत नाही आम्हाला, पण तो अभ्यास झालेला आहे. तर नागेश्वर मंदिराच्या शेजारी एक बोळ आहे, तिथे आमचे ते आता हयात नाही आहेत, पण जोशी गुरुजी म्हणून गुरुजी राहिले, त्यांच्या दाराचे कचराकुंडी. पण दुर्दैवाने असं घडलंय की त्या ठिकाणी आता कचराकुंडी आहे, पण त्या ठिकाणी महाअवतार बाबाजी महाराज जे 5,500 वर्षांपूर्वी होऊन गेले ते तिथे आले होते. बाबाजी महाराज ते याच मंगळवार पेठेला लागून शेजारी नागेश्वर मंदिरच्या बोळात, जिथे आज कचराकुंडी आहे, त्या कचराकुंडीच्या तिथे आलेले होते महाअवतार बाबाजी महाराज, की ज्यांचे हे मोठे मोठे शिष्य पुढे निर्माण झाले. तुकाराम महाराज त्यांचे शिष्य, महाअवतार बाबाजी महाराजांचे अलीकडच्या काळातले शिष्य कोण होते, 5,500 वर्षापूर्वीचं वगैरे सोडून द्या, किंवा 300-400 वर्षापूर्वीचं सोडून द्या, आत्ताच 20व्या शतकातला आपण बघूया. तर या 20व्या शतकामध्ये महाअवतार बाबाजी महाराज जे हिमालयात वास्तव्याला आहेत, त्यांची जी बहीण आहे नागलक्ष्मी, ती काशीला दशाश्वमेध घाटावर त्या गुहेमध्ये राहायला आहे. ते दोघांनी आपला आत्मा हा लोककल्याणासाठी आजही या धर्तीवर ठेवलेला आहे. त्याला जरी 5,500 वर्ष, ते 5,500 वर्ष हे असे महान महात्मे हे समाजासाठी धडपडतायत, समाजासाठी मरतायत, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपल्या देशाची जाणीव ठेवली पाहिजे. अरे या देशात महात्मा गांधींचं रक्त सांडले, इंदिरा गांधींचं रक्त सांडले, राजीव गांधींचं रक्त सांडले, लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली होती, ते सावरकरांना शिक्षा झाली होती. सावरकर अंदमान निकोबारला अटकेमध्ये होते, लोकमान्य टिळक मंडालेला जेलमध्ये होते. ब्रिटिशांनी टाकलेलं होतं. ब्रिटिशांनी इथल्या लोकांना चापकाने फाटकारलेले, चापकाने 60 मारलेले, अंगावरचे वळ उठलेले, लोक मेलीत त्यावेळी. आमच्या अन्या सगळ्या गोष्टी सांगतात. एकच जाताचा गोष्ट सांगतो, अन्याने गोष्ट सांगितली
की 42चे आंदोलन 1942चं आंदोलन चले जाओ किंवा क्विट इंडिया किंवा छोडो भारत, चले जाओ क्विट इंडिया किंवा छोडो भारत. आमच्या आंदोलनावर सगळी काँग्रेसची जबाबदारी टाकली, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने. कारण शास्त्री म्हणले माझ्याकडं काहीच पैसे नाहीत, मी तर इतके वर्ष जेलमध्ये होतो. शास्त्रीची मुलगी तापाने फडफडली, तिला पॅरासिटामॉल गोळी मिळाली नाही, मेली बिचारी 11-12 वर्षी. आणि ब्रिटिशांनी नंतर सोडलं. ज्यावेळेस ती आजारी होती त्यावेळेस त्यांना घरच्यांनी कळवलं आज पोरगी आजारी, तुम्ही या. ब्रिटिशांना अर्ध केला, नाही सोडलं ब्रिटिशांनी. आणि शेवटी मेल्यावर काही दिवसांनी 1 तास 2 तास सोडलं त्यांना पॅरोलवर आणि लगेच आतमध्ये टाकलं. अशी माणसं जगली. असे राज्य आपल्याला स्वराज्य मिळालं. आज आपण काय करतोय, आपण उमराव बादशासारखे रस्त्याने हिंडतो. सरकारने हे केलं पाहिजे, सरकारने, पण तू काय करतो? सरकार म्हणजे काय एक माणूस आहे का रोबो आहे, काय कृत्रिम काहीतरी यंत्रणा आहे? आणि सरकार म्हणजे तुम्ही आम्ही. तुम्ही चांगलं वागा, तुम्ही 2 पैसे कष्ट करा, कष्टाने पैसे कमवा, इन्कम टॅक्स भरा. टॅक्स चुकवायचा म्हणून मग फॉर्म हाऊस घ्यायचं, मग टॅक्स चुकवायचा म्हणून 2 फ्लॅट झाले, 4 झाले, 10 झाले, 15 झाले, आणखी फ्लॅट घेत सुटायचं. आपल्या नावावर, हा बायकोच्या नावावर, पोराच्या नावावर, हा जावयाच्या नावावर. अरे भर ना इन्कम टॅक्स थोडा तरी, काय बिघडतं? लागू देतं देशाच्या कारणाला पैसे. मी माझा पैसा हिशोब ठेवतो. सेल टॅक्स जेवढा येईल, सेल टॅक्स म्हणजे सेल टॅक्स बरं का, त्याला नावं वेगवेगळी होत गेली. तर आधी होता BST बॉम्बे सेल टॅक्स, मग झाला MST महाराष्ट्र सेल टॅक्स, मग झाला BST MST, मग झाला अलीकडच्या काळात व्हॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स झाला. नंतर व्हॅल्यू ॲडेड टॅक्स गेला, आता GST. सगळी नावं वेगळी पण खातं एकच, सेल टॅक्स. तर आता व्हॅल्यू ॲडेड टॅक्स नंतर जनरल सेल टॅक्स म्हणजे सर्व्हिस टॅक्स, आणि जी म्हणजे मला आता आठवते पण आठवत नाही, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST. पण इट्स ए कॉल मेन थिंग इज सेल टॅक्स. तर तो सुद्धा मी सगळा प्रामाणिकपणे भरतो. इन्कम टॅक्स जो काय पडेल तो प्रामाणिकपणे भरतो. सगळी बिलं दुकानात फाडली जातात. समजा घाई गडबड एखादं बिल करायचं राहिलं असेल, सगळे पैसे बँकेत जातात, त्यावेळेस हिशोब लागतो. मी आता बघत नाही काही, थोडंफार आपलं बुजगावण्यासारखं दुकानात जाऊन बसतो की सीधाला वाटावं की बाबा बसलेले आहेत, एवढ्या भावनेसाठी त्या सामानासाठी जातो. मी वही सुद्धा उत्कटून पाहत नाही, लॅपटॉपला हात लावत नाही, PCOला हात लावत नाही, दुकानाचा गल्ला उडून किती पैसे बघत नाही, बँक बॅलन्स काय बघत नाही. सीधा चालवेल तसं चालवेल, स्वामी देतील त्या आनंदाने खायचं. आपल्याला काय खायला लागतं असं? आपण काय रोज 10 पोळ्या एक जण खात नाही. 1 पोळी खाल्ली तर पोट भरते, लेकराचं 50. एक बुधवार भात खाल्ला तरी भात होतं. म्हणजे तुम्ही एवढं खा असं म्हणत नाही, ज्याचा आहार चांगला असेल त्याने भरपूर खा, तो विषय नाहीये. पण आपण खाऊन किती खातो? रोजचं काय 1000 रुपये आपण जेवत नाही. घरी स्वयंपाक केला जातो, जेवणा खाण्याचा खर्च अत्यल्प असतो, अगदी कमी असतो. कुठेतरी समाधान म्हणायला शिका, कुठेतरी फुल स्टॉप द्यायला शिका. सरकार म्हणजे तुम्ही आम्ही प्रत्येकजण सरकार आहोत. आपण आपलं नाव ठेवलं पाहिजे आम्ही चुकीचं वागतो. 10 वेळा ऍड होतात पेपरला. मला वाटतं आज 1-2 दिवस झाले, मला वाटतं अमिताभ बच्चनचा तो आवाज असेल, तो पण आता सांगतो की मास्क वापरा, धुरी रोखो. धुरी रोखो म्हणजे धुरी कुठून राखा की लोकांपासून दुरी राखा, ऍक्टरपासून दुरी राखा असं त्यांनी म्हटलेलं नाही बरं का. नाही तर परत मला विचारतील म्हणजे या सिने ऍक्टरपासून दूर राहा असं म्हणतात का काय? तसं नाही रे बाबा. तुम्ही कोणाचे फॅन असाल तर त्यांनी काय सांगितलं की एकमेकांमधून जरा इतनी गज 2 गज दूरी रखो. त्याच्यात अमिताभ जी 2 गज नाही, बहुत गज दूरी रखते हम. मास्क वापरतो, सॅनिटायझर वापरतो. हा सॅनिटायझर पांढरे झाले का आता काय त्याला सुरकुत्या पाडल्या ते माहित नाही, पण लावतो एवढं खरं. तर या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करायच्या. म्हणजे सरकार कसा तो कोरोना वाढला असता. पुण्यासारख्या ज्ञानी लोकांच्या गावात, विद्वान लोकांच्या नावात कोरोना वाढला, हे पुणे शहराला नामुष्कीची गोष्ट आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीतला कोरोना गेला फाटकन आणि आमच्या पुण्यात राहिला. मान खाली कसली विद्यापीठ आहे? हे विद्यापीठ, ते विद्यापीठ, ते विद्यापीठ. यार पश्चिमेला एक, उत्तराला एक, पूर्वेला एक, दक्षिणेला एक, तिकडे विद्यापीठ पुण्याला. पूर्वी एकच होतं बरं का पुणे विद्यापीठ. आता वाढली ना काय, म्हणजे ज्ञान वाढत गेलं, त्याची विद्यापीठं वाढत गेली. ठीक आहे, वाढत गेली, पण त्यातलं ज्ञान घ्या, चांगलं वागा, त्या ज्ञानाचा उपयोग करा. तर
अलीकडचा काळ सांगायचा 5,500 वर्ष वगैरे सोडून द्या की मग महाअवतार बाबाजी महाराजांचं या शतकामधली लोक जी होऊन गेली ती लोक आहे का? महाअवतार बाबाजी महाराजांचं श्यामाचरण लाहिरी मासे काशीचे ते शिष्य होऊन गेले. त्याच्यानंतर युक्तेश्वर एक शिष्य होऊन गेले जे बंगालचे होते. त्याच्यानंतर बंगाल बिहारचे तिथले परमहंस योगानंद म्हणजे मुकुंद घोष हे त्यांचे शिष्य होऊन गेले. ते कॅलिफोर्नियाला संबंधित झाले. त्यांनी US मध्ये खूप काम केलं. US मध्ये या चांगल्या गोष्टींचा चांगल्या धर्माचा प्रसार झाला, पण तो US मध्ये झाला. त्यांच्या अनेक शाखा आपल्या इंडियात पण आहेत. तर ही ती परंपरा आत्ताच्या काळात 1970, 80, 90, 2000 सालात किंवा आजही ज्या वेळेस त्यांची जयंती पुण्यतिथी येते, समाधी दिन येतो, या परमहंस योगानंदाचा, रामकृष्ण परमहंस वगैरे वगैरे अशी परंपरा परमहंस योगानंदाचा म्हणजेच मुकुंद घोष पूर्वाश्रमी येते. त्यांच्या ज्या वेळेस जयंतीचा दिवस असतो, ज्या वेळेस त्यांचा समाधीचा दिवस असतो, त्यावेळेस पुण्यातही त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम होतात. तर हे अलीकडच्या काळात आहे. एम्स पण आहेत ना, ते एम्स म्हणून नाव, ते पण बाबाजींचे आपल्या ज्ञात असलेले काही त्यांचे शिष्य असतील, अज्ञात तर हजारोनी असतील. आपल्याला सुद्धा त्यांचा आशीर्वाद असू शकतो, का नसेल. जिथे सत्कर्म केलं जातं, जिथे पुण्यकर्म केलं जातं, त्या ठिकाणी ते आशीर्वाद द्यायलाच बसलेले आहेत. याचं उदाहरण तुम्हाला सांगितलं की माझ्या आयुष्यात एक घटना अशी घडली, त्यालाही आता 8-10 महिने झाले असतील किंवा जास्तही झाले असतील. मी आपल्या लाकडी घरामध्ये हॉलमध्ये सहज संध्याकाळच्या वेळेस ध्यानाला बसलो होतो. थोडासा अंधारलो होतो. सायंकाळ व्हायला लागली होती. सहज ध्यानाला बसलेला असताना डोळे उघडून समोर पाहिलं तर उजव्या बाजूला एक अत्यंत तेजपुंज असा पांढरा शुभ्र असा एक आत्मा होता. डाव्या बाजूला त्यांचा शिष्य असेल त्याचा आत्मा होता आणि ते आशीर्वाद द्यायला असे या ठिकाणी आलेले असतात. डाव्याचा होता तोही गवत असा पांढरा होता, परंतु थोडासा आता गुरुपेक्षा थोडंसं कमीच पाहिजे ना, थोडासा कमी होता. त्याला निळसर झाक होती, थोडीशी निळसर झाक होती, थोडासा ब्ल्यूशपणा होता, स्काय ब्ल्यू कलर थोडासा होता, व्हाईटनेस पण होता. आणि राईटला जो होता तो मात्र एकदम प्युअर व्हाईट किंवा एकदम स्नो व्हाईट म्हणत एकदम स्नो व्हाईट तो असा आत्मा होता. आणि जोपर्यंत मला उठत नाही त्या जागेवरून, तर मला मठात यायचं होतं, मला उठावं लागलं, तोपर्यंत आत्मे दोघेही समोर. ते कोण आत्मे होते ते आपल्याला माहित नाही. त्याचा आता मी स्वामी पुढे जाणार, ते कोण होते हो, कशाला आलते हो, स्वामींना प्रश्न करायचे नाही. ते स्वामी योग्य वेळी सांगत असतात आपल्याला, किंवा ते जसं चालवते तसं आपण चालायचं. किंवा स्वामींपुढं देवाला कट्टे द्यायचे नाही, ते लक्षात ठेवा. देवाला आपल्यामुळं कट्ट पडू द्यायचे नाही. नाहीतर आपल्याला याचं जर ज्ञान प्राप्त व्हायला लागलं तर आपले प्रश्नच जास्त वाढतात. मग देवा हे असं का, देवा हे तसं का. तेव्हा ते 2 अगदी महान प्रकाशमान असे आत्मे दिसले, ते कोण होते आणि काय करत तुला त्याशिवाय द्यायला आले होतं ना. That's enough for us. That's sufficient. तुला फुल टॉप झालं शिक, उगाच त्या फळाशी रोग मालक सांगतील तेव्हा सांगतील, किंवा त्या तेवढी आपली अजून पात्रता नाही, त्यावेळी तेवढं ज्ञान प्राप्त होईल त्यावेळेस कळेल आपल्याला. पण देवाला चांगल्या गोष्टीचा त्रास द्यायचा. किंवा आम्ही मठ चालवतो, मग मठाची भरभराट होते, अजिबात नाही. मठ कसा चालवायचं त्यांना कळतं. मठात 10 लोक आली काय, 10,000 आली काय, काही वाटणार नाही आम्हाला. कारण कुठेतरी एक स्थिरत्व आलेला. उपासनेला दृढ चालवावे हे लक्षात ठेवायचं. उपासनेला दृढ चालवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे. साधे सर सोपे उठे रामदास स्वामींनी सांगितलेलं. पण ते आजकाल मनाचे श्लोक डुबले म्हणजे आहेत ते, पण ते घरी वाचायचं बंद झालं. शिवम करते कल्याण संध्याकाळचं बंद झालं. संध्याकाळचं भीमरूपी महाराज हनुमान ते बंद झालं. किंवा प्रणमे सीताराम का मस्ता वाचवलं कुमार सावधी प्रथम राव दुसरे प्रथम मराठीचा आलं मध्ये माझ्या
प्रथमं वक्रतुण्डं द्वितीयमेकदन्तम् तृतीयमेकाक्षं चतुर्थं गजवक्रम किंवा मराठीत साठागणं गोविंद्र का भक्ती समर्थांती मारुती स्तोत्र आहे. हे सगळं लोक पावलं बरं का. पण सध्या मोबाईल, टी व्ही, व्हॉट्सअप ऑल आर बिझी. राम मोबाईल बिझी. डोळ्याचं पार खापरं करून घ्या. आम्हाला 55 वर्षी चष्मा लागला, आता 5व्या वर्षी लागायला लागला. काय करणार त्याला? चुक्या कोणाच्या ते मी नाही, तुम्ही ठरवा. कारण तुम्ही लगेच रागवा मला, काका तुम्ही असंच बोलता. जरूर स्मार्टफोन घ्या, लाख लाख रुपयाचे पण आहेत, घ्या. ऐकत असेल जरूर घ्या. सारखं मोबाईलवर बसत नका वापरणं. नो कमेंट. त्या लोकांना राग येतो आणि मोबाईलशिवाय पोरही जेवतात घरातले. आता काय करायचं? आमची पण नातवंड जेवत नाही. आमचंही सांगतो तुम्हाला, आमची नातवंड मोबाईल हातात जेवत नाही. तो समर्थ असू दे, नंतर आमची मिनू प्रांजल असू दे, मोबाईल हातात पाहिजे तर जेवणार, नाही तर जेवणार नाही. मग मलाही वाईट वाटतं. मग आई वडील मी कधी ऐकवलेलं असतं त्यांना की श्रीधर शीतल असं नाही बरं, मोबाईल अजिबात द्यायचा नाही. मग त्या लक्षात ठेवून ते पोरांना रागवतात. पोरं जेवत नाही, बसून तोंडच उघडत. मग मलाच वाईट वाटतं, पोरं जेवढी खाल्ली पाहिजे रे द्या वापरणं मोबाईल. जास्त सत्याग्रह करतात. कारण आपण महात्मा गांधींचे वंशज आहोत ना. महात्मा गांधींनी या देशात काय शिकवलं? सत्याग्रह करा. ते घरात सत्याग्रह करतात एक पोरं. तर मग ते मोबाईल हातात द्यावा लागतो. काय करणार? म्हणजे आपण काय म्हणतात, आपल्याला नो आन्सर फॉर दिस थिंग्स. वी आर ऑल आवर बाइंडिंग. तर असे हे पार्षद जे आहेत, असे हे दोघं, हे सॉरी दोघं मुनी आहेत. हे दोघं मुनी बिचारे भगवंताच्या दारापर्यंत गेले, पण जय विजयने त्यांना हाकलून दिले. अजिबात यायचं नाही. आणि ते निघून गेले आणि वाईट वाटलं त्यांना. पण जाताना त्यांनी या देवाच्या या दरवाज्यावरच्या पारेकरांना शाप दिला की तुम्ही परत मर्त्य लोकात याल आणि दैत्य होऊन जन्माला या. मर्त्य लोकात याल आणि दैत्य होऊन जन्माला या, असा शाप दिला. तो लक्ष्मी पायात वळते, तिचा हात विकारतात, पळत पळत बाहेर जातात. अरे कोणतरी भक्त आले, गेले निघून. माझा भक्त निघून कसा गेला माझ्या दारात? देवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि माझा भक्त निघून गेला. लक्ष्मीचा हात विकारला पाहिजे म्हणून देवाला वाईट वाटत नाही की माझ्या घरातलीच आहे, की माझी सेवा करेल, पण माझे भक्त निघून गेले म्हणून देवाला वाईट वाटत. तसा मालकांच्या कृपेने आमचा पण ओढा भक्तांकडे असतो, घराकडे नसतो. हे तुम्हाला आमचा ओढा भक्तांकडे असतो. इथे येणाऱ्या भक्तांवर, इथे येणाऱ्या कुणी का असलेलं, मग ते दुर्वांपूरचे मानकर असू देत, आपले कालिदास मानकर असू देत, नंतर आणखी पुणे असू देत, नंतर आमचा श्रीकांत चिंचोडे असू देत, नंतर आमचा शिरीष सोनवाडे जो पिढी झाडलोट करतो, वॉशरूम म्हणजे टॉयलेटवर रोज दर शनिवारी येऊन साफ करतो, तेही काम करतो बरं का. तेही पण त्याला आम्ही आयुष्यात कधी सांगितलं नाही. पण हा शिरीष जो आहे ना, तो दर शनिवारी येतो, फिनायची बाटली इथली घेतो, किंवा जिथं सॅनिटायझर पाहिजे सॅनिटायझर घेतो, सगळं झाडून काढतो. झाडून काढल्यावर डेटॉल ओततो, डेटॉलने सगळी फरची पुसतो, मठापासून ते सगळा जिना ते पार रस्त्यावरच्या पायरीपर्यंत सगळं ते पुसून काढतो. ते जरा हँडवॉश सोडवतो हातात, बाथरूम टॉयलेट साफ करतो. आणि मला कशाला तू करतो? आपला माणूस येतो दर आठवड्यात, ती बाई येते दर आठवड्यात 2-3 वेळा येते ती बाई, ते सगळं साफ करून जाते. नाही नाही मी सेवा करायची नाही का? मग बरं का बाबा, वरती सेवा करायला भरपूर आहेत. अरे हो म्हटलं बाबा, वरती ओट्यावर बसून किंवा ओट्याजवळ सेवा करणारे भरपूर असतात, खाली सेवा करणारे खूप कमी असतात, नगण्य असतात. तर तुझी सेवा महत्वाची, ती स्वामींना आवडत असेल, ती स्वामींना खूप ॲप्रिशिएट होईल. इथं सेवा करणारे काय गर्दी असते, तो म्हणजे एकमेकांना धक्के लागतात एकमेकांना, एवढी गुरुवारची गर्दी असते. आता नव्हे, कोरोनामध्ये, कोरोनाच्या आधी आणि नंतर पण याच्यापेक्षा जास्त होईल, नो डाऊट. पण तिथल्या गर्दीपेक्षा आता तो वॉशरूम साफ करणारा देवाला जास्त प्रिय आहे, हे मी निश्चित सांगू शकतो. तर देव नाराज होतात आणि देव म्हणजे चुकी माझी आहे. माझ्या दारातनं फक्त हा नारळ घेऊन गेला, चुकी माझी आहे, देवाच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि मग देवाने असं सांगितलेलं आहे किंवा भगवंताने असं सांगितलंय, सेवकांनी जर अपराध केला तर जग त्याच्या स्वामीला दोष देतो. सेवकांनी म्हणजे आपण आपल्या मनात कसं वागायचं ठरवा. सगळेजण घरात बसून ऐकत असतील, सगळ्यांनी
जेव्हा ते कान करून ऐका. सेवकांनी जर अपराध केला तर जग त्याच्या स्वामीलाच दोष देतं, हे लक्षात ठेवा. आणि देवाचं जे गुणगान आहे, देवाचं जे सुयश सुधेचं जे आपण श्रवण करतो, सुयश सुधेचं श्रवण करतो म्हणजे अमृत वाणी जी देवाची आपण ऐकतो, देवाच्या ज्या लीला ऐकतो, देवाच्या ज्या गोष्टी असतो त्याच्यामध्ये आपण डुंबून जातो आणि त्याच्यामुळे जग सगळं विश्व हे पवित्र होत असतं. इथे जे सांगितलं जातं त्यामुळं मी म्हणत नाही सगळं जग पवित्र होत असेल, पण निश्चितच काही अंश जरी कुठेतरी पवित्रता येत असेल तर त्यासाठी हा मठ आहे, हा आत्मोद्धारक स्थान आहे. तुमच्या आई गोष्टी, संसारातल्या गोष्टी, प्रपंचातल्या गोष्टी या जरूर पुऱ्या व्हाव्यात, पण लक्ष इकडं असतं. किंवा माझ्या प्रपंचातल्या 10 गोष्टी पूर्ण झाल्यात, पण इतक्या आयुष्यात पैसे नव्हते म्हणून पाहिजे त्या गोष्टी खाऊ शकलो नाही. आज भरपूर पैसे आहेत पण आता डायबिटीज झाला, शुगर आहे म्हणून खाऊ शकत नाही. त्याचे दुःख माळायचं नाही. ठेवले आणि एकच मिनिट, ठेवल्यानंतर त्याची राहावे, चित्ती असू द्यावा समाधान. पुढचा शब्द पटकन आठवत नव्हता, कारण डोक्यामध्ये एवढी रेलचेल झालेली असते विचारांची की ते विचार प्रदर्शन सगळं इथं भरा करावं लागतं. त्यासाठी उद्या दिवस मी जरासा आर्ट ड्राउन करतो. म्हणजे फ्रायडेला फॉर्म एव्हरी सॅटर्डे माझ्या अभ्यासाला सुरुवात होती. मग घरात आता पुस्तकं ठेवायला जागा नाही, दोन्ही कपाटं माझी पुस्तकाने भरलेली. 351 पुस्तकं इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली, कारण घरात खूपच गर्दी व्हायला लागली. 550 पुस्तकं एका मायबोली ग्रंथालयाला मागे भेट दिली. परत बरीचशी पुस्तकं जी वाईच्या ग्रंथालयाला भेट दिली. त्याच्या अनेक ठिकाणी पुस्तकं भेटी देऊन ही पुस्तकं एवढी राहिली. त्यासाठी या दोन्ही आलमाऱ्या, दोन्ही कपाटं तोडून भरलेली आहेत. वरती घरात कुठल्या रूम, अगदी बेडरूम पासून ते फक्त किचन मध्ये पुस्तक ठेवत नाही. त्यानंतर तेलाचे हात लागले तरी मला राग येतो. मग राग तर घालायचं आहे मला. आता मी सुद्धा तुम्हाला सांगतोय, पण लोकांना सांगे तत्वज्ञान आपण कोरडे पाषाण, हा राग आम्हाला घालायचा. मग मी सुद्धा आता करणार की नाही आपण किचन मध्ये कुठलं पुस्तक ठेवायचं नाही. काय असेल ते डायनिंग रूम, किचन रूम मध्ये नाही, आपल्या बाकीच्या खोल्यांमध्ये ठेवा. हॉल पासून, बेडरूम पासून, कोणाच्या स्टडी रूम पासून सगळी माझी पुस्तकं पसरलेली आहेत. पण तेवढी वारंवार वाचली जातात. मग आठवडाभर याचा अभ्यास करतो, त्यावेळेस मी तुमच्या पुढे कुठेतरी 2 शब्द सांगू शकतो. त्याबाबतचे कट्ट लक्षात घ्या. पोटचिडी काय, तुम्ही प्रत्येकाने चांगलं व्हावं, बाकी काही नाही. तुमचा रुपया सुद्धा आमच्या मठाला नको. आमचा मठ कसा चालवायचा ते श्री स्वामी समर्थ निश्चितपणे समर्थ आहे, ते तुम्ही नका काळजी करू. ते मी सुद्धा वाटते त्याची काळजी. मठ कसा चालवायचा, खर्च कसा चालवायचा, गुरुवारी एवढे लोक येतात, प्रसाद कुठं वाटायचा. तुम्हाला कधी प्रसादाची इथं कमतरता पडणार नाही. कारण अन्नपूर्णा मी इथं 3-4 वेळा पाहिली. अन्नपूर्णा साखरेचं अन्न वाढायला बसलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. म्हणजे लोकांनी पाहिजे असेल तर मी जरा विचार केला खरंच झाला असेल काय. तर एक कोयमुत्र त्या आपल्याकडे बाई येतात, त्यांना निक नेम राणी म्हणतात, साऊथ इंडियन आहे. पण त्या इथं मठात आल्या होत्या कोयमुत्रवरून. त्यांचा मला परवा अगदी डे बिफोर यस्टरडे मला फोन आला होता त्यांचा, असाच की तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यानाला बसते, ध्यानाची आता वेळ वाढलेली आहे. शी इज टू मच रिच, म्हणजे इतक्या रिच आहेत की त्याचं नाव ते. त्यांनी मुलीच्या लग्नात काय काय भेटलेले सांगतो, 1-2 मिनिटात आता आठवण आले म्हणून. त्याही घरी बसून ऐकत असतात. मुलीच्या लग्नात त्यांनी 2.5 किलो सोनं दिलं मुलीला लग्नात. बरं, नवऱ्याचं म्हणजे जावयाचं सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला होतं, जॉबला होता. तर तिने एक सुंदर सॉफ्टवेअर कंपनीची बिल्डिंग बांधली आणि लग्नाच्या आधी ती चावी हातात दिली. अहो लेख आहे म्हणजे मी अमुक ठिकाणी बिल्डिंगची बांधलेली ना ती तुला, तू ती कंपनीचे जॉब सोडून दे, तू स्वतः सुरू कर. ते सगळे नवीन आधुनिक गोष्टी ज्या आहेत, लॅपटॉप वापर त्यावेळेस तिथे ठेवलेले. तो जागायला सांगेल. 2 कार गिफ्ट दिल्या, एक मुलाला एक मुलीला. अशा त्या श्रीमंत आहेत, पण ध्यानाला बसतात. ती राणी ध्यानाला बसते. जवळ नाव साऊथ इंडियनचं काहीतरी सरनेम ते मी विसरलो, ते सोडून द्या. पण ते आपल्या मठात येतात. तर त्या आणि त्यांची आई एकदा मठात आल्या होत्या
आणि त्यांना अन्नपूर्णा देवीचे इथं दर्शन झालेलं आहे. तिथे तर 24 तास अन्नाचा पुरवठा करतात. तर इथली काळजी कृपया तुम्ही करू नका की काका मठ कसं चालवतील, काका मठाचा कामकाज कसं करतील. आता एक तर लॉकडाऊन, दुकान तर सध्या काय चालतंय नाही चालतंय. 10 रुपयाची भावडी संध्याकाळी 7ला देते, भारी होतं. अरे 10 रुपये तरी आले भाऊ बरं का. ते PVCचं सॉकेट विकलं फक्त 10 रुपये बरं का. मग दिलीपचा पगार, कुणी नोकर चाकर आले गेले त्यांचा पगार, कुठे टेम्पोवाले आले त्यांचे काय 5-2 पैसे, कुठे टेलिफोनची बिलं, कोणाचा प्रत्येकाकडे मोबाईलचे फोन वेगळे, लँडलाईनचे 2 फोन वेगळे, त्याची बिलं, इलेक्ट्रिसिटीचं कमर्शियल बिल, हे सगळं स्वामीच्या कृपेने भरलं जात आहे. पण इन्कम, सोर्स ऑफ इन्कम या लॉकडाऊनमुळं किंवा कोरोनामुळं मायनस 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 होत चाललेलं आहे. आता हे फॉर्म टिकवायची कशी असा विचारतो काय करायचं का. तर नशीब वाडवडिलांची स्वामी समजली पुण्य ही स्वतः जागा आहे. ती जर भाड्याची किंवा विकतची असते तर कधीच आमचंच लॉकडाऊन झालं. आणि बोलते आम्हाला गाव पण नाही होतं. आता 7-8 ते होतं म्हणायचं, पण ते पण घर राहिलं नाही. तिथं आमच्या अण्णांचे गुरुजी राहायला लागले आणि त्यांना ते घर देऊन टाकलं. त्यांनी आपले तोडके मोडके पैसे आम्हाला दिले की काहीच दिलं नाही असं पण व्हायला नको. 2000 रुपये दिले त्यांनी बिचाऱ्याने आम्हाला आणि अण्णांनी घर त्याच्यावर करून टाकले. ते बिचारे कोण असतील तिथं आता राहत, त्या आनंदाने राहावे, सुखाने राहावे. माझं गाव पण राहिलं, पुढे जायचं. म्हणजे अशी अवस्था या समाजात निर्माण झालेली. हा कोरोना जायला पाहिजे. कोरोना जायला एकच उपाय, एकच व्हॅक्सिन चांगलं आहे, माणसांनी चांगलं वागा. हे व्हॅक्सिन वापरा ना आधी तुम्ही. सगळ्या जगात सगळ्यांनी चांगलं वागायला लागा. उद्या अर्ली ती फास्ट सकाळी बातम्या यायला पाहिजे सगळ्या आवाज सगळ्या न्यूजपेपरला कोरोना गेला कसा गेला माहित नाही. तुम्हाला व्हॅक्सिन सापडत नाही. एवढं सायन्स आवड गेलं. तुम्ही चंद्रावर चाललाय, मंगळावर चाललाय, तिथं घरं बुक झालेली आहेत. पुण्यातल्या एका बाईने तिथं चंद्रावर घर बुक केलं, ती कोर्टात गेली की मी घर बुक केलं, मी एवढे पैसे दिले आणि माझं अजून घर मिळत नाही. कोर्टात गेली ती बाई. कारण पुणे शहर विद्वानांचं शहर आहे, गेले कोर्टात. तर असं मंगळावर जाऊ शकता, चंद्रावर जाऊ शकता, पाणबुडीतून कुठं समुद्राच्या खाली जाऊ शकता, म्हणजे जवळजवळ पाताळात जाऊ शकता. पण कोरोनावर व्हॅक्सिन निघत नाही. ही नामुष्कीची गोष्ट आहे. याला एकच औषध चांगलं की चांगलं वागा, धर्माने वागा. धर्म म्हणजे कुठला धर्म असं म्हणा, कुठला धर्म नाही. धर्म म्हणजे चांगलं वागणं म्हणजे धर्म. या गोष्टी शिका. तर असे ते हाकलून दिले त्या जयविजयनी. जातात ते म्हणाले की तू आम्हाला देवाचं दर्शन दिलेलं नाही, तर तू या पृथ्वी लोकात जाल तुम्ही आणि दैत्य जन्माला या असं निघून गेलेले. साक्षात देव पुढे आले आणि देव म्हणायला लागले अरे अरे थांबा 2 मिनिटं. ते थांबले, मागं वळून बघितलं. ते पण जरा असे आमच्याकडे जरा अति होते, म्हणजे माझ्यासारखे थोडक्यात. आता नाही म्हणले येणार देव तुझ्या देवळात, हाकलून दिला आम्हाला. देवतारे इथं दर्शन घ्या, दर्शन घेतो म्हणले. पण त्यांना लाज वाटते, आमच्यासारख्या लाज वाटते. जेव्हा मागाशी बोलून दिलो चुकून त्या दोघांना, तर तुमचेच सेवेकरी होते जयविजय, त्यांना आम्ही असं बोलून गेलो. ते म्हणले अजिबात तुम्ही चुकीचं नाही केलं, फार बरोबर केलेलं आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्या रागवलेल्या पित्याला मुलगा कधी दोष देत नाही, आपल्या रागवलेल्या पित्याला, वडिलांना किंवा आपल्या रागवलेल्या आईला मुलगा कधी दोष देत नाही. तर ते उलट त्याची मनधरणी करतात. आई वडील रागवतात आणि उलट मुलगा रुसला किंवा मुलगी रुसली किंवा सून रुसला, जावई रुसली म्हणून त्याची मनधरणी ती मुलं करतात. तर असा देव या भक्ताची मनधरणी करायला आलेला आहे. आणि देव म्हणतो अरे चुकून माझ्या सेवकांनी अपमान तुमचा केलेला आहे, तुम्हाला हाकलून दिलं माझं दर्शन न घेता, तर मी तुमची क्षमा मागतो असं देव म्हणतात. बरं का, देव म्हणतात भक्ताला मी तुमची क्षमा मागतो, माझ्या या सेवकांनी माझं मन न जाणल्यामुळे, माझं मनोगत न समजल्यामुळे तुम्हाला हाकलून दिलेले. तर पुन्हा ते वाक्य, कारण आप्पासाहेबांनी ऐकावं, आप्पासाहेब आमचे आप्पा पुजारी म्हणून पुन्हा ते मागतावं. काय वेळ माझं असं वेड्यासारखं होतं बरं का, याने ऐकलं नसेल बरं का नीट, म्हणून मी पुन्हा सांगतो. अर तो उशिरा जॉईन झाला बरं का याच्यावर, आपल्या एपी लाईव्हवर. मग मी पुन्हा सांगतो पोटतेडी काय असते, प्रत्येकाने असं वागावी पोटतेडी काय असते. तर मगाचं वाक्य पुन्हा सांगतो, कारण आप्पा पुजारीने ऐकलं पाहिजे. तो आमचा ज्येष्ठ आद्य सेवेकरी मठातला, त्याने ऐकलं पाहिजे. विचार गंध उघडायचा पूर्वी, म्हणजे अजून उघडतो तर लॉकडाऊन उघडत नाही, अजून उघडतो तो गंध, तर सध्या लॉकडाऊन उघडत नाही.
मग त्यांनीच आम्हाला सांगितलं काका ते अमुक अमुक ठिकाणी रेडीमेड गंध मिळतात. ओके, आम्ही ते आणलं, ते वापरतो. आपलं काढून की झालं, पोत पाणी काढू वा लाव देवाला. म्हणजे गंध लावल्याचे समाधान. लॉकडाऊननी काय काय गमती केलं मला माहित नाही, पण बिचारा बरीच वर्ष गंध उघडायचा. त्यांनी फोडे दिसून गेली आमच्या मठातली. मग तेही म्हणावं लागायचं गोपाळरावची नाही आमचे काकाने एवढं मोठं फोड आणलं होतं, एवढं सगळं दिसून टाकलं. अरे बाबा गोपाळराव रागू नका, आपली माणसं, आपली माती आपली माणसं, रागवायचं नाही कोणाला. आपली माती आपली माणसं. ते फोडं किती दिले ते बघू नका. चंदन लावलं गेलं ना स्वामींना. आता सीझर आपलं गमतीने थोडं उरलेलं बाबीनंतर मला थोडं वाटीवर ठेवावं लागेल, थोडं वाटीवर ठेवा, मला जरा चेहऱ्याला लावायचं, बरं लावा. त्या विचारा उलट होतात. सीझरचं वेगळं, मालकांचं वेगळं. तर शेवटी त्या सेवेकरी आहेत ना, सगळ्यांची सेवा करावी लागते. तर बघायचं वाक्य पुन्हा आपासाहेबांसाठी सांगायचं. आप्पा पुजारी आपले मठातले आद्य सेवेकरी आहेत की सेवकांनी जर अपराध केला तर जग त्याच्या स्वामीला दोष देतात. सेवेकऱ्यांनी मठातल्या, देवळातल्या, मस्जिद मधल्या, चर्च मधल्या कुठल्याही सेवकांनी जर अपराध केला तर येशू म्हणेल माझी चूक झाली. मस्जिद मधले म्हणेल, मोहम्मद पैगंबर म्हणेल की माझी चूक झाली. स्वामी म्हणतील माझी चूक झाली. भगवान श्रीकृष्ण श्रीहरी म्हणेल माझी चूक झाली. तेव्हा मी चुकलो, माझ्या भक्तांनी माझ्या सेवेकऱ्यांनी असं वागायला नको होतं. म्हणून तो हात जोडून साक्षात श्रीहरी, साक्षात विष्णू, साक्षात श्रीकृष्ण या चौघा मुलींच्या त्या मुलांच्या समोर आलेल्या माफी मागतो. अरे माझ्या सेवेकऱ्यांनी तुम्हाला उगाच हाकून दिलं रे, क्षमा मागतो तुझी. तेही निघालेले आहेत. मग त्यांना वाईट वाटतं. मग ते काय म्हणतात, मग आमच्याकडनं काही चुकलं का? आणि चुकलं नाही, तू माझ्या सेवेकऱ्यांना छाप दिलाय, बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे जेव्हा त्यांची समजावणी करतो. आणि मग इथं व्यासांनी असं उदाहरण दिलेलं आहे की एक मिनिट, श्री भगवान वाच. कुणी कोणा सांगितलं मला परत बघावं लागतं बरं का. तर भगवंतच असं सांगतोय की भगवंत त्या चार मुनी मुलांना सांगतोय, त्या अभ्यासकांना, त्या ज्यांना असं वाटतं आपल्या आत्म्याचा उद्धार व्हावा अशा त्या मुनींना किंवा त्या साधकांना असं सांगतोय ते की जसा पिता जरी रागवला, आई जरी रागवली, तर मुलगा, मुलगी, सून, जावई जे कोणी रुसले असतील त्यांची मनधरणी तेच आईवडील करतात. तसंच देव आपल्या भक्ताची परत मनधरणी करत असतात. आणि आपल्या सगळ्या भक्तांविषयीच देवाला नेहमी प्रेम असतं. मग तो हाचा भक्त जवळचा, हा लांबचा, हा रोज येतो, हा कधीतरी येतो, हा पंढरीला बोलला होता मी दरवर्षी येत जाईल, हा 10 वर्षात आला नाही म्हणून देव रागवत नाही. मी अक्कलकोटला मलाही वाटलं की काय मी वेड्यासारखा वागलो. पूर्वी मी महिन्यात 2-2 वेळा 50-50, 100-100, 2-2 माणसं घेऊन जायचो. अक्कलकोट आमच्याच माणसे गजबजून जायचं. त्यावेळेला अक्कलकोटला गर्दी नव्हती बरं का. फ्रॉम 1974 टू अगदी आतापर्यंत अक्कलकोटला गर्दी अजिबात नसायची. कुठेही जा, कुठेही राहा, फक्त मुरलीधर मंदिर राहायला होतं. हळूहळू मग तुमच्या वडवक्ष मंदिरातल्या लोकांनी भक्तिनिवास काढलं. अन्नछत्र मंडळातल्या लोकांनी पण भक्तिनिवास काढलं. पण पूर्वी मी आणि काकू जायचो तर आता सांगू नये, पण खरं सांगायला घाबरायचं नाही. आम्ही कुठं झोपायचो, आम्ही समाधी मठात झोपायचो. ते तो पातळी टाकून तिथं दुपारची. अहो सकाळी 7ला निघालेलं, रात्री 9ला आम्ही अक्कलकोटला पोहोचायचो. असा रस्ता होता, एकच रस्ता होता. सकाळी 7ला निघायचं, मग ट्रिपा काढायचो मठातल्या, रात्री 9 वाजता अक्कलकोटला पोहोचायचो. असा तो काळ होता. 8-9 तर सहज वाजायचे, इतका वेळ लागायचा. आता येऊन जातो माणूस येऊ होतो. 1 डे ट्रिप करणारे पण मठातले लोक आहेत. सकाळी गेले रात्री आले असे पण आहेत. म्हणजे बंजारे शिकतात जाऊन आलो बरं का, परत कॉलर टाक जाऊन आलो. आमची आपली कॉलर नेहमी खाली आहे. एक तर त्या कॉलरला आमच्या घरात इन्शुरन्स करता येईल त्या कॉलरला, काय करणार. त्यामुळे आम्ही डाऊन असते कॉलर नेहमी. तर असे जाऊन आम्हाला सांगतात. आता परवा श्रीधरचा मित्र गेला होता, मला काका नवीन गाडी घेतली. अरे वा, अहो तुम्हीच पूजा केली. माझ्या लक्षात नाही राहत. अनेक गाड्यांची पूजा, त्या पूजा करायचं मला कंटाळा होतो. पण मग श्रीधरला सांग, काकूला सांग, म्हणजे मी आपल्या रिलॅक्समध्ये असं मी करतो. म्हणजे अभ्यास असतो मला म्हणून बरं का. तर तुम्ही मला बघा काका आपलं घरातल्याने भेटतात असं नाही. मनात भाव काय असतो, माझा अभ्यास व्हायला पाहिजे, तुमची सेवा घ्यायला पाहिजे, दोन्ही भाव असतात. मग श्रीधरला नाही तर काकूला पाठवतो पूजा करायला.
दोनला नाही कागद तुम्हीच पूजा केली गाडीची बरं मग बड्डे जाऊन आलो चांगली गोष्ट आहे बाबा दिसले का बाबा दिसले ना पण जेवण नाही मिळालं त्या हे बंद होतं अन्नछत्र दिसलं का तुझा त्या अन्नछत्राच्या जेवणाकडे लक्ष होतं का तिथं खावेळी बंद होते तिकडे लक्ष होतं मग सोलापूरला एक होतं उघडं त्या गेलो 5 स्टार मध्ये तिथलं आपलं व्हिजिटरने थोडंफार खाल्लं आणि आलं बरोबर जेवलाच ना बरं जेवलं अशी आपली आपली माती आपली माणसं अशी असतात सगळ्यांना सांभाळून द्यायचं आपल्याला तर भगवंत आपल्या भक्तांविषयी विशेष प्रेम ठेवत असतो आणि सामान्य लोक हे नेहमी श्रेष्ठांचं ज्येष्ठांचं आचरण करत असतात हा ज्ञानेश्वरीत सुंदर याचा 3.5 चरणांमधल्या अर्ध्यातला अर्ध्या चरणे मार्गाधारे वर्तावे त्याच्याविषयी मी 100 वेळा बोललेलो आहे आता घड्याळात लक्ष आहे आता जरा गाडी आपल्या टाइम मेकअप करायचं आहे आपली गाडी 9 वाजता बरोबर पोहोचली पाहिजे 80 श्लोक घेतलेले ते 80 श्लोक पूर्ण करायचे ते करणार मला 5 मिनिटं जरा इकडे तिकडे थांबावं लागलं तर काय वाटून घेऊ नका घरातल्या लोकांचं जेवण कारण पहिल्यांदाच सांगितलं ज्यावेळेस या मे महिन्यात श्रीमद भागवत महापुराणात सुरुवात केली तर पहिल्यांदाच माझं निवेदन 10 वेळा सांगून झालं की स्वयंपाक पाणी करून निवांत बसा प्रवचन संपले गेले की जेवायला बसा पीठ अगदी गरम गरम खा पण प्रवचन सांगताना इकडे तिकडे लक्ष देऊ नका पूर्ण कॉन्सन्ट्रेशन प्रवचनावर ठेवा म्हणून स्वयंपाक पाणी करून बसा एकदा सर म्हणलं की माझं प्रवचन चाललंय आणि घरी मेथीची भाजी निवडत बसलेले असतात तर मला लगेच नाव आठवलं बरं माझ्या एकदा आठवत नाही बरं आता नाव आठवलं सुवर्ण आमची ही काय कोपऱ्यावर राहते म्हणजे आपल्या योगेशची वसवाप्पाची बायको योगेश खरोलीकर आपला स्वामीची चित्र काढणार मी सर इथं बोललो किंवा नात्यावर मी इकडे प्रवचन सांगतो बसले मेथीची भाजी निवडत तिने मेथीची गड्डी घेतली तिने फेकून त्या योगेशच्या अंगावर योगेश बिचारा गरीब हो बिचारा योगेश कारण त्याला मी मागे सांगितलं तू शांत बघायचं तू शांत बघतो बरं का तिने दिली फेकून तू मला मेथी खायची म्हणाला बघ तुझ्यामुळे मला एवढा काकाने बोलले मला बघ ते तू बसून काकांना कळलं काकाला काय डोसकं कळते तो मला बोलवतो धनी माझा मागं बसतो आणि मला हे बोलते बोलते बोल माझ्या डोक्यात सगळं मडक्यात मडकी उडसतो पण लाख विचार सांगतो अख्ख्या दुनियेचे आणि ते मला बाळा 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 बोलायला लागतात आणि इथून उठल्यावर शिडणे मी पाठीपोरी माझी मग ते मी लिहायचा प्रयत्न करतो रोज पहाटे पाठीवरती स्वामीनाम करतो मग परत हे पण आठवत कधी नको पाठीवरती कर पाठ माझी पाठी कधी फुटून देऊ नका असं मीच म्हणतो मग फुटून देत नाही मी पाठी पण गेलो होतो पण बघायचो कोरी पाठीचं काय करू मग बोलवतो धनी तो बोलेल तसा बोलतो तो सांगेल तसं बोलतो इथून उठल्यावर शिडणे मला काहीच कळत नाही असं बोलतो मी बरोबर बोललो असेल तर सुंदर श्लोक आहे तर हे व न कक्षती शिवस्तव देव पंथा लोकाग्रेश्य दृश्य भस्य ही तत्प्रमाणम तर थोडक्यात या संस्कृत श्लोकाचा असा अर्थ आहे मार्गाधारावे वर्तावे माऊलीने आमचा सांगितला त्या काळच्या भाषेमध्ये आणि आत्ताच्या काळातल्या मराठीतल्या प्राकृत मधला विषय असा आहे की सामान्य लोक हे नेहमी श्रेष्ठ पुरुषांचं जे आचरण असतं ते प्रमाणभूत मानतात आणि त्याप्रमाणे वागतात म्हणून अशा लोकांनी निश्चितच जास्तीत जास्त चांगलं वागलं पाहिजे आणि मग भगवान असं म्हणतात मुलींनो तुम्ही त्या माझ्या सेवेकरांना ज्या विजयाला जो शाप दिला तो अत्यंत बरोबर आहे आणि तुमच्या या शापामुळं त्यांना लवकरच दैत्ययोनी प्राप्त होईल आणि अशा रीतीने या दिदीच्या गर्भात जे मागच्या अध्यायात सांगितलेलं लक्षात घ्या ते सगळं सांगत बसत नाही पावणे 9 वाजायला आलेले तर मागच्या अध्यायात जे सांगितलं होतं तर दिदीच्या गर्भात त्या कश्यपाच्या उग्र तेजाने जे काही तेज राहिलेलं होतं त्या तेजामध्ये या जय विजय नावाच्या भगवंताच्या सेवेकरांनी दैत्य म्हणून प्रवेश केलेला आहे आणि मग मैत्रेय असं विदुराला सांगतायत की जे सरस्वती नदीच्या काठावर बसलेले आहेत आणि ते फिरत गेले विदूर आणि सगळ्याला उभं घाला घनघोर असं कुरुक्षेत्र या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र म्हणावं का धर्मक्षेत्र म्हणावं हे आम्हाला माहीत नाही पण कुरुक्षेत्रे वा धर्मक्षेत्रे अशा ठिकाणी घनघोर युद्ध झालेले कित्येक औक्षवणी प्राण गमावलेले मग हत्ती होते घोडे होते उंट होते माणसं होती लहान मुलं होती सगळे मारले गेलेले अश्वत्थामाला कळलं नाही त्यांनी हे घनघोर महायुद्ध कशासाठी झालं तर त्या राज्यासाठी झालं
राज्यावर कोण येणार तर पांडवांची मुलं येणार. पण पांडवांची सगळी मुलं या अश्वत्थाम्याने झोपेत मारून टाकली आणि त्यामुळे देवाला पण राग आलेला आहे. मग त्या अश्वत्थाम्याला शाप मिळालेला आहे की तू सुद्धा तुझ्या जे डोक्यावरचं जे मणी काढून टाकलेला आहे तो मणी काढल्यामुळं तुझं रक्ताने डोकं सतत रक्त वाहतंय तर ते असंच कायम राहतंय. जोपर्यंत पृथ्वी आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तू या पृथ्वीवर ते रक्ताळलेल्या डोक्याने हिंडत बसशील. आणि तुला खायला लहानपणी द्रोणाचार्यांचा मुलगा ना तुला लहानपणी घरच्या गरिबीमुळं दूध प्यायला मिळालेलं नव्हतं म्हणून तुला पीठ काढून तुझी आई दूध पाजायची द्रोणाचार्यांच्या घरी. द्रोणाचार्य तुझे वडील होते तर तू आजही हा अश्वत्थामा आहे हे चिरंजीव आहे. तर असा अश्वत्थामा आजही अशी भीक मागे निघतो की कसं पाप घडतं कसं भोगावं लागतं बघा. एवढा ज्ञानी एवढा द्रोणाचार्यांचा मुलगा एवढा सत्संग भगवान श्रीकृष्णांबरोबर वाढलेला पण वाईट बुद्धी झाली. त्यांनी झोपेत सगळी पांडवांची मुलं मारून